नमस्कार सर्वांना लोकराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सरकार झुकलं, मनोज जरांगे यांच्या मागण्यांना हिरवा कंदील। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शासनाने मराठ्यांना आरक्षण देण्याचं मंत्रिमंडळानं मान्य केलेलं आहे आणि आज हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येण्याचं कारण म्हणजे होऊ घातलेली 15,631 पदांची पोलीस भरती आणि मराठा आरक्षण याचा जवळचा संबंध हा नेमका काय आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एससीबीसी या कोट्यातून मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु हे आरक्षण टिकणार नव्हतं हे सरकारला देखील मान्य होतं आणि मनोज जरांगे पाटील साहेब यांना देखील मान्य होतं आणि म्हणूनच सरकारने देखील आता यांच्या मागण्यांना हिरवा कंदील दिलेला आहे। जास्त विषय न लांबवता पोलीस भरती आणि मराठा आरक्षण याचा जवळचा संबंध मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे। सर्वप्रथम तर हे जे काय आरक्षण देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे याच्यासाठी त्यांनी मागितलेला आहे 2 महिन्यांचा अवधी, बरोबर। आणि होऊ घातलेली पोलीस भरती ही या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर मध्ये जाहिरात येण्याचं निश्चित होतं, परंतु मला असं वाटतं की ह्या आरक्षणामुळे जी काय पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ही अजून 1 ते 2 महिने लांबण्याची दाट शक्यता आहे। कारण शासनाने वेळ मागितलेला आहे की 2 महिन्याचा आम्हाला अवधी देण्यात यावा आणि त्यानंतर आम्ही मराठा आरक्षण हे कन्फर्म करू। त्यामुळे निश्चितपणे पोलीस भरती लांबण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन आलोय, ते म्हणजे उशीर जरी झाला पोलीस भरतीला तरी आपण तयार असलं पाहिजे। त्याच्यामध्ये ग्राउंडची तयारी, आता पाऊस देखील थांबला जाईल आणि या पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला ग्राउंडची उत्तम आणि सरस तयारी करणं गरजेचं आहे जर स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर। कारण 2022 आणि 2023 या वर्षी देखील वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना देखील 1 वर्षाची विशेष बाब म्हणून शासनाने संधी दिलेली आहे। त्याचबरोबर 2024 2025 या साली देखील वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांना देखील आरक्षण मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि नक्कीच त्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून खाकी वर्दीचं जे काही सोनेरी स्वप्न आहे हे त्यांनी उराशी बाळगलेलं आहे ते देखील त्यांचं पूर्ण व्हावं। निश्चितपणे मला असं वाटतं की येणारी पोलीस भरती जी काय आहे ती 1.5 ते 2 महिने याची प्रक्रिया ही लांबली जाऊ शकते। तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो हे कमेंट मध्ये कळवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया मराठा आरक्षणाचा संपूर्णतः व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।